हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे झणझणीत पापलेट करी। त्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर वाटीभर आणि एक लिंबू लागणार आहे। आणि त्यामध्ये मिक्सरमध्ये आपण सर्व वाटून घेणार आहोत। हे मिश्रण हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ आणि लाल तिखट, हळद हे सगळं आपण या फिशला लावून घेणार आहोत, मॅरिनेट करणार आहोत। ही फिश पण फ्राय करणार आहे मी। मोठ्या फिशला फ्राय हे सर्व मिश्रण लावून आपण फिशला अर्धा तास ठेवणार आहोत आणि नंतर फ्राय करणार आहोत। आता नंतर आपण ह्या फिशला संपूर्ण मिश्रण लावून घेतलेलं आहे। हे बघा किती छान मिश्रण लागलेलं आहे। आता आपण छोट्या पीस केलेले आहे, कट केलेले, त्याला पण आपण हे सर्व पूर्ण हिरवा मसाला लावून घेणार आहोत। हे बघा एक एक चोळून घ्यायचं आहे आणि एका फिशला छान व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आहे। आपलं वाटण छान झालेलं आहे, हिरवगार, आणि त्यामध्ये भरपूर आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे। हे बघा किती छान छोटे छोटे पीस झालेले आहेत। याला पण थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत आणि नंतर एका कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत। तेल घातल्यानंतर राई, जिरं घालायचं आहे आणि संपूर्ण आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण घालायचं आहे। यामध्ये 2 टोमॅटो पण बारीक करून घालायचे आहे। याच्यामध्ये पण मी थोडं मीठ घातलेलं आहे। हे बघा मसाल्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर 2 चम्मच तिखट, धनिया पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे। त्याला पण थोडा वेळ आपण छान मसाला तयार होऊ द्यायचा आहे। हे थोडा वेळ आपला मसाला शिजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये फिश टाकणार आहोत। तर बघा यामध्ये आपण मसाला छान शिजून तयार आहे आपल्याला। आणि आता त्याच्यामध्ये आपण फिशचे तुकडे घालणार आहोत। ही पापलेट फिश आहे, ही लवकर शिजते। आणि बघा किती छान झणझणीत पापलेट रस्सा आपला तयार आहे। हे बघू शकता तुम्ही। चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा।